नर्मदे हर। आज दिनांक 7/1/2025 आज आमच्या परिक्रमेचा 50वा दिवस। आम्ही रात्री कुंदी या गावी मुक्कामी होतो आश्रमामध्ये। सकाळी अंधारातच निघालो 5:45 वाजता। आता आम्ही 3.5-4 किलोमीटर पुढे आलेलो आहोत। एका ठिकाणी चहा घेतला आश्रमामध्ये। आता पुढे सीतावन आहे 6-7 किलोमीटरवर, तर आम्ही तिकडे चाललेलो आहोत। नर्मदे हर, नर्मदे हर, हर हर नर्मदे। नर्मदे। आणि खूप थंडी आहे, थंडी म्हणजे भयान थंडी आहे। नर्मदे हर, हर हर नर्मदे, नर्मदे हर, हर हर नर्मदे। सूर्यनारायण बराच वरती आलाय, खूप सुंदर दिसतोय आणि सकाळचं वातावरण। मेहंदी खेडा 3.5 नर्मदे हर। काल आम्ही चवन ऋषी आश्रमामधनं निघाल्यानंतर कुंदी या गावी विश्राम केला, पण चवन ऋषी आश्रमातून निघाल्यापासून तर थेट कुंदी या गावापर्यंत सुनसान रस्ता, एकही माणूस नाही। चिटपाखरू नाही आणि रस्ता पूर्ण दगडाचा, खालवर पाय पडायचे खूप, त्याच्यामुळं खूप त्रास झाला चालताना। आणि हे 14-15 किलोमीटरचा रस्ता तसाच होता आणि नेटवर्क नाही, त्याच्यामुळे कळायला मार्ग नाही पुढे काय आहे, किती राहिलंय अंतर। नर्मदे हर, हर हर नर्मदे। नर्मदे हर, हर हर नर्मदे। हे मेहंदी खेडा गाव आलेलं आहे। नर्मदे हर, हर हर नर्मदे। नर्मदे हर। इथं जरा वेळ आम्ही थांबलो होतो 10 मिनिटासाठी। ही नदी आम्ही पार करून चाललोय। खूप नितळ पाणी यायचं। ह्या नदीचं नाव कनार आहे। नर्मदे हर, नर्मदे हर। परिक्रमावासी सुद्धा आत्ता नदी ओलांडून आलेले आहेत। नर्मदे हर, नर्मदे हर, हर हर नर्मदे। आता हा असाच जंगलचा भाग आहे आणि सीतावनपर्यंत तरी हा असाच राहणार आहे। इथे नेटवर्क सुद्धा मिळत नाही आहे काल परवापासून।
इथे सीतावनामध्ये आम्ही आलेलो आहोत. लवकुश जन्मस्थळ. इथे सीतामाताला लक्ष्मणाने आणून सोडलेलं होतं. इथेच लवकुशचा जन्म झाला आणि सीतामाता इथेच वनवासामध्ये राहिलेली आहे. ती जागा आहे ही. वो जगह है. हे वाल्मिकी आश्रम आहे. आता त्यावेळेस वेगळा असेल. इथे त्यांनी त्याच जागी एक छोटंसं घर बनवलेलं आहे. अशा निर्जन स्थळी सीतामाताला या वाल्मिकी ऋषींच्या कुटीमध्ये राहावे लागले. तिला हा वनवास सोसावा लागला. साक्षात लक्ष्मी असून सुद्धा तिला किती दुःख सहन करावे लागले. तर आपण क्षुल्लक आहोत. खूप थोडंसं खोलदरीमध्ये आहे हे. अजून वरती पण पायऱ्या आहेत. हे बाबाजी आत्ता म्हटले इथे वरती लवकुशचा जन्मस्थान आहे, म्हणून आम्ही इथे वरती चाललोय. मारुती नंदन, जय हनुमान. ही गुफा है. देखो गुफा है. ये देख लिखा है गुफा, लवकुश गुफा. सीताराम. इथे गुफा आहे आणि हे लवकुश यांचं जन्मस्थान आहे. या इथे आतमध्ये गुफा आहे. नर्मदे हर. एवढ्या कठीण आणि अवघड जागेमध्ये सीतामाता राहिली होती. रतनपूर हे सीतावनपासून 9 किलोमीटर अंतरावर होतं. आता 4:45 झालेले आहेत. बहुतेक आम्ही रतनपूर आश्रमामध्येच आजचा मुक्काम करू. नर्मदे हर. हर हर नर्मदे. नर्मदे हर. हे रतनपूर आलंय.
हे सीतावनपासून 9 किलोमीटर अंतरावर होतं. नर्मदे हर हे हनुमान मंदिर आहे रतनपूरचं. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.